नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली 11 ऑगस्टला परीक्षा होणार आहे, जी की सामान्य ज्ञानची परीक्षा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आम्हाला प्रश्न कोणते येणार आहे? आम्ही तर 3री मध्ये शिकत आहे, 4थी मध्ये शिकत आहे, 1ली मध्ये शिकत आहे. आम्हाला नेमकी प्रश्न कोणते येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, काहीच काळजी करू नका. तर तुम्हाला सर्व डिटेल माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाठवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण घेणार आहे, हे प्रश्न फक्त 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जे फक्त 1ली ते 4थी मध्ये बसलेले आहे, तर त्यांच्यासाठी हे प्रश्न असणार आहे आणि त्यांना हे 100 प्रश्न दिले जाणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित याचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला यातले 100 पैकी 50 प्रश्नांचे उत्तर एकदम करेक्ट देता यायला पाहिजे आणि करेक्ट दिले तर तुम्हाला चांगले बक्षीस मिळणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी याचा सराव करून तुम्ही 11 तारखेला मंगळवारी एक्झाम द्यायची आहे आणि बुधवारी याचे बक्षीस जिंकायचे. तर त्यासाठी आपण आता हे प्रश्न घेतोय, तर प्रश्नाकडे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित एक एक प्रश्न लिहून त्याची तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जर कधी नंबर मिळवायचा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचे ॲन्सर जे आहे ते कमेंटमध्ये लिहायचे. कमेंटमध्ये लिहिल्यानंतर तुमच्या ते ॲन्सर काय कराईल लक्षात राहील, की आपण कमेंटमध्ये सरांना हे उत्तर दिलं होतं, ते उत्तर दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्न लक्षात राहील आणि त्याचं उत्तर आपण काय दिलं होतं हे सुद्धा लक्षात राहील. बरोबर आहे ना? तर चला आपण आता प्रश्नाकडे वळूया आणि उत्तरही मी तुम्हाला सर्व सांगतो. तर हे समजलंय का तुम्हाला? हे 100 प्रश्न फक्त 1 ते 4 वर्गांसाठी असणार आहे. इथं मी लिहून पण दिलंय तुम्हाला 1ली ते 4थीच्या वर्गांसाठी अगदी सोपे प्रश्न असणार आहे. यातून 1 ते 4 वर्गातूनच आपण बक्षीस देणार आहे. कारण की तुमच्यासोबत 5वी, 6वी, 7वीचे विद्यार्थी कॉम्पिटिशनला नसणार आहे. त्यांचे वेगळे पेपर आहे. तर त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावर फोकस करायचा आहे 1 ते 4 विद्यार्थ्यांनी आणि 5, 6, 7 साठी ते प्रश्न वेगळे आहे. जे आपण पहिला व्हिडिओ टाकलेला आहे ते 5 ते 6, 7च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. समजले का? तर चला आपण आता प्रश्नांकडे वळूया लगेच. पहिला प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. एका आठवड्यात किती दिवस असतात? एकदम सोपे प्रश्न आहे, जेणेकरून तुम्हीही ते प्रश्न इझिली देऊ शकतात. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. किती दिवस असतात? 7 दिवस असतात. त्यानंतर बघा, एका वर्षात किती महिने असतात? हे तर एकदम सोपा प्रश्न आहे. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? एका वर्षामध्ये किती महिने असतात? तर 12 महिने असतात. एका दिवसात किती तास असतात? 24 तास असतात. तुम्ही शाळेमध्ये घड्याळ चॅप्टर शिकलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला सरांनी सर्व काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर फक्त तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करून त्याचे उत्तर तुमच्या त्या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये लिहायचे. बरोबर आहे ना? तर त्याची व्यवस्थित तयारी करा. गायीला किती डोळे असतात? आता आपल्याकडे भरपूर साऱ्या गायी आहे, त्यामुळे तुम्हाला ते काही सांगण्याची गरज नाही. 2 डोळे असतात. माणसाला किती डोळे असतात? 2 डोळे असतात. माणसाला किती कान असतात? 2 कान असतात. आपल्या एका हाताला किती बोटे असतात? 5 बोटे असतात. बघा, एका हाताला किती बोटे असतात? 5 बोटे असतात. त्यानंतर बघा, आपल्या दोन्ही हातांना मिळून किती बोटे असतात? तर 10 बोटे असतात. त्यानंतर सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सकाळी तुम्ही उठल्यानंतर कोणत्या दिशेला सूर्य उगवलेला दिसतो तुम्हाला? तर पूर्व दिशेला. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिम दिशेला. जर कधी पूर्वेला तो उगवतो याचा अर्थ त्याच्या ऑपोजिट साईडला तो मावळतो, म्हणजे पश्चिमेला मावळतो. त्यानंतर बघा पुढे 11 नंबरचा प्रश्न आहे. आकाशाचा रंग कोणता दिसतो किंवा असतो? निळा. त्यानंतर गवताचा रंग कोणता असतो? हिरवा. दूध कोणत्या रंगाचे असते? पांढरे. रक्ताचा रंग कोणता असतो? लाल. केळीचा रंग पिकल्यानंतर कोणता असतो? पिवळा. सफरचंदाचा रंग कोणता असू शकतो? लाल. सफरचंद खाताना जेव्हा तुम्ही आजारी पडता, तुमचे पाहुणे तुम्हाला बघायला येतात, तेव्हा तुमचे पाहुणे काय घेऊन येतात? तर सफरचंद घेऊन येतात. ते कसे असतात? लाल असतात. त्यानंतर बघा, आंबा हे काय आहे? आंबा काय तुम्हाला माहिती आहे? फळ आहे. त्यानंतर गायीपासून आपल्याला काय मिळते? दूध मिळते. कोंबडी आपल्याला काय देते? अंडी देते. त्यानंतर मध कोणता प्राणी तयार करतो? मधमाशी. त्यानंतर बघा पुढे, जंगलाचा राजा कोणाला म्हणतात? सिंहाला म्हणतात.
सर्वात मोठा जमिनीवरील प्राणी कोणता आहे? हत्ती आहे. त्यानंतर वाळवंटातील प्रसिद्ध प्राणी कोणता आहे? उंट आहे. मांजर कोणता आवाज करते? म्याऊ. काय आवाज करते मांजर? म्याऊ. त्यानंतर कुत्रा कोणता आवाज करतो किंवा भुंकतो? कुत्रा काय करतो? भुंकतो. त्यानंतर गाय कोणता आवाज करते? हंबरते. ह्या गोष्टी तुम्ही दुसरी तिसरीला आपण शिकतात. ह्या गोष्टी फक्त ज्याच्या चांगल्या पाठांतर असेल तर त्याला आपण 12 तारखेला बक्षीस देणार आहे. तर प्रत्येकाने काय करायचंय? याचे रिव्हिजन करायचंय. जे तुम्हाला एकदम सोपे सोपे प्रश्न आहे, फक्त एकदा व्यवस्थित ऐकून घ्या आणि ऐकल्यानंतर ज्याचं तुम्हाला आन्सर येते आणि जे मी आन्सर सांगितले खाली कमेंटमध्ये लिहायचंय, जेणेकरून तुम्हाला ते रिकॉल होईल. त्यानंतर बघा, कोंबडा कोणता आवाज करतो? आवरतो किंवा आवरणे. त्यानंतर पक्षी कशाने उडतात? तर पंखांनी. मासा कुठे राहतो? पाण्यात राहतो. बेडूक कुठे राहतो? पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी बेडूक राहतो. आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना? त्यानंतर बघा पुढे, झाडांना पाणी कशासाठी लागते? वाढण्यासाठी. झाडाचा हिरवा रंग कोणता असतो? म्हणजे कोणत्या पार्टला झाडात हिरवा रंग असतो? तर पानाला असतो, पान. त्यानंतर झाडाला फळे कुठे लागतात? झाडाला फळे कुठे लागतात? तर झाडावर लागतात. हा प्रश्न. हॅलो, वेळ नंतरला. हा 4ला आहे ना. बरं बरं. हा. त्यानंतर फुलांचे रंग एकच असतात का? आता फुलांचे रंग एकच असतो का? लालच रंग असतो, पिवळाच असतो का? नाही. तर नाही त्याचं उत्तर आहे. त्यानंतर गुलाब हे काय आहे? फूल आहे का फळ आहे? गुलाब हे फूल आहे. त्यानंतर कमळ हे काय आहे? फूल आहे. जर तुम्हाला विचारलं सिंह हे काय आहे, तर सिंह काय सांगणार आहे? तुम्ही प्राणी सांगणार आहे. ते फुलनी सांगणार आहे किंवा पक्षीने सांगणार आहे. असं पण तुम्हाला शोधता यायला पाहिजे, बरोबर आहे ना? तर चला, हे प्रश्न सोप्या. तुम्ही म्हणाल की 7वी-8वीची मुलं म्हणाली तर आम्हाला ते येतंय, पण हे प्रश्न 1 ते 4 वर्गांसाठी आहे, छोट्या मुलांसाठी आहे. आपल्याला त्यांची आकलन क्षमता बघायची आहे की त्यांना किती लवकर उत्तर सांगता येतं. समजलंय का? सूर्य आपल्याला काय देतो? काय देतो सूर्य आपल्याला? प्रकाश आणि उष्णता देतो. त्यानंतर रात्री आकाशात काय दिसते? चंद्र दिसतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का? तर नाही. का? कारण की चंद्र उपग्रह आहे आपल्या पृथ्वीचा. पाऊस कशातून पडतो? कशातून पडतो पाऊस? ढगातून पडतो. पाणी पिण्यासाठी का वापरतो? पाणी पिण्यासाठी वापरतो का? तर हो, पाणी पिण्यासाठी आपण वापरतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण पाणी कशाने पितो? ग्लासने. त्यानंतर आपण जेवण कशाने खातो? हाताने किंवा चमच्याने. त्यानंतर आपण पाहण्यासाठी कोणता अवयव वापरतो? आता मला सांगा, आपण पाहण्यासाठी कोणता अवयव वापरतो? जे तुम्ही मला बघताय, तर तुम्ही मला कशाने बघताय? तर डोळ्याने बघताय. डोळे वापरतो आपण, बरोबर आहे ना? आपण ऐकण्यासाठी कोणता अवयव वापरतो? कान वापरतो. कान उघडे ठेवले असेल तरच तुम्हाला माझं ऐकायला येतंय. त्यानंतर आपण वास घेण्यासाठी कोणता अवयव वापरतो? नाक वापरतो, बरोबर आहे ना? तुम्हाला चांगला स्मेल आला तर तुम्ही वाव किती छान आहे, बरोबर आहे ना? एखादा घाण वास आला तर लगेच तिथून गायब, बरोबर आहे ना? त्यानंतर आपण चव कशाने ओळखतो? जीभ. कशाने ओळखतोय चव? जीभने. आपण चालण्यासाठी काय वापरतो? पाय. आपण लिहिण्यासाठी काय वापरतो? हात. आपल्या परिसरात रक्ताचा रंग कोणता असतो? आपल्या शरीरात रक्ताचा रंग कोणता असतो? तर लाल असतो, बरोबर आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त जे असतं ते लाल रंगाचं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाळेत आपण काय करतो? अभ्यास.
शिक्षक आपल्याला काय शिकवतात? ज्ञान. शाळेत लिहिण्यासाठी काय वापरतो? पेन्सिल, पेन. त्यानंतर पेन्सिलचे टोक करण्यासाठी काय वापरतो? शार्पनर. लिहिलेली चूक पुसण्यासाठी काय वापरतात? खोडरबर. पुस्तकात आपण काय वाचतो? धडे, कविता. बरोबर आहे ना? त्यानंतर शाळेची बॅग कशासाठी वापरतो? पुस्तके ठेवण्यासाठी. फळ्यावर लिहिण्यासाठी काय वापरतात? खडू किंवा मार्कर पेन. बरोबर आहे ना? जसं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये खडू वापरतात आणि जिथं थोडंसं डिजिटल इंग्लिश मिडियम असेल तिथं मार्कर पेन वापरतात. शाळेत मित्रांसोबत काय करतो? शिकतो आपण वेगवेगळ्या गोष्टी आणि खेळतो पण. पण आता मित्रांसोबत काही चांगल्या पण गोष्टी शिकतो आणि काही वाईट पण गोष्टी शिकतो. पण आपण चांगल्या गोष्टी चांगल्या मित्रांकडून शिकतो, वाईट गोष्टी वाईट मित्रांकडून शिकतो. त्यामुळे कोणासोबत राहायचं हे आपलं ठरवायचं असतं, आपण ठरवायचं असतं. त्यानंतर शाळेत जाण्यासाठी आपण काय घालतो? शाळेचा गणवेश किंवा युनिफॉर्म. भारताची राजधानी कोणती? नवी दिल्ली. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता? तिरंगा. आता 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन येतच आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे. भारताच्या ध्वजाला किती रंग असतात? 3. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. मोर काय आहे तर पक्षी आहे. भारतात कोणते चलन वापरले जाते? रुपया. त्यानंतर रुपयाचे चिन्ह काय आहे? हे बघा, अशा प्रकारचे रुपयाचे चिन्ह असतं बघा. इथं तुम्हाला वाटलंच लिहून देतो. असं अशा प्रकारे वापरायचं आहे ते. समजलंय का? त्यानंतर आपला देश कोणता? आता हे तर प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. कोणता देश आहे आपला? भारत देश आहे. बरोबर आहे ना? त्यानंतर बघा पुढे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? मराठी. महाराष्ट्राचा प्रसिद्ध सण कोणता? गणेश उत्सव. बरोबर आहे ना? गणेश उत्सव म्हणजे गणपती बाप्पा बसले की आपण शाळेत गेलो तर जातो, नाही तर जातच नाही. त्यानंतर गणपतीला आपण काय म्हणतो? गणपती बाप्पा. दिवाळीत आपण काय लावतो? दिवे. दिवाळीला कोणता पदार्थ खातो? फराळ. बरोबर आहे ना? लाडू, चिवडा वगैरे बनवतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण? मग फराळ खातो. किंवा आपण कुणाला बोलवतो शेजाऱ्यांना वगैरे फराळ खायला. त्यानंतर होळीला आपण काय खेळतो? होळीला? रंगांची होळी. रक्षाबंधनाला बहीण भावाला काय बांधते? राखी बांधते. त्यानंतर स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? 15 ऑगस्टला. हा प्रश्न मी तुमच्या जे आहे आपण घेणारे प्रश्न जेव्हा तुमचे 11 ऑगस्टला परीक्षा घेणार आहे त्यामध्ये हा 79 नंबरचा प्रश्न टाकणारच आहे मी. प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. तर हा प्रश्न व्यवस्थित IMP नोट करून ठेवा. हा प्रश्न येणार आहे तुमचा. त्यानंतर प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? तर 26 जानेवारीला. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन वेगवेगळे आहे. त्यानंतर बघा, गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला. त्यानंतरला शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. बालदिन कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर. त्यानंतर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. त्यानंतर आपण कोणत्या ग्रहावर राहतो? पृथ्वी. पृथ्वीचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. आकाशात दिवसा काय दिसते? सूर्य. रात्री आकाशात काय दिसते? चंद्र व तारे. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. आठवड्यातील शेवटचा दिवस कोणता? रविवार. आठवड्यातील पहिला दिवस कोणता? सोमवार. वर्षातील पहिला महिना कोणता?
जानेवारी. वर्षातील शेवटचा महिना कोणता? डिसेंबर. एका वर्षात किती ऋतू असतात? 6. त्यानंतर रस्त्यावर काय धावते? वाहने. रेल्वे कोठे धावते? रेल्वे रुळावर. विमान कोठे उडते? आकाशात. जहाज कोठे चालते? पाण्यात. सूर्य आपल्याला प्रकाश देतो का? होय. झाडे आपल्याला काय देतात? प्राणवायू. अशा प्रकारे तुमचे 100 प्रश्न झाले आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न 1 ते 4 वर्गासाठी असणार आहे, जेणेकरून तुम्ही 11 ऑगस्टला जी आपली सामान्य ज्ञानची परीक्षा होणार आहे त्यामध्ये प्रत्येकाने हे प्रश्न पाठांतर करून त्याचे उत्तर लिहायचे. धन्यवाद.